तुम्हाला माहिती आहे का, माझ्या हातात हे जे काही आहे खूप इंटरेस्टिंग फळ आहे. याचं नाव आहे जंगली बदाम. भारतीय उपखंडात सापडणारा हा एक उंच वृक्ष आहे. फळांच्या सिरीजमध्ये आपण बरीच फळं बघितली. आता हे एक कवचधारी फळ बघूया. जंगली बदाम हा एक सदाहरित उंच वृक्ष आहे. याची पानं जर तुम्ही बघितली तर एकाच देठापासून 7 ते 9 अशी लंबगोलाकार पानं उगवलेली असतात. याच्या कुळामध्ये जवळजवळ 183 प्रजाती आहेत. मोठ्या कवचधारी फळांमध्ये या अशा बिया असतात. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याचा बीज प्रसार कसा होत असेल, कारण या फळामध्ये तर फारसा गरज नाही आहे. याचा बीज प्रसार एकतर प्राण्यांमार्फत किंवा पक्ष्यांमार्फत होतो. आता या बियांचा आकार एवढा मोठा आहे की त्याला बुलबुल, चिमणी यासारखे पक्षी नाही खाऊ शकणार. पण मोठे पक्षी जसं की हॉर्नबिल, कोकिळ हे पक्षी या बियांना सहज खाऊ शकतात आणि त्यांच्या विष्ठेतून यांचा बीज प्रसार होतो. दुसरं म्हणजे ही फळं वाळायला लागली की उघडतात आणि मग या बिया जमिनीवर पडतात. आता जमिनीवर पडले की कृदंतुक प्राणी जसं की शेकरू असेल किंवा खारुताई असेल, इतर कृदंतुक प्राणी असतील, तर हे या बियांना खातात. या बिया बऱ्याचशा न्यूट्रिशियस आहेत, त्यामुळे बरेचसे प्राणी जंगलामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी या बिया लपवून ठेवतात आणि बऱ्याच वेळेला त्या लपवलेल्या ठिकाणीच उगवतात. भारतात काही ठिकाणी या बिया रोस्ट करून म्हणजे भाजून खाल्ल्या सुद्धा जातात. आयुर्वेदिक उपचारांमध्ये या बियांचा अर्क काढून तो त्वचा रोगासाठी सुद्धा वापरला जातो. याचे औषधी गुणधर्म आपल्याला फक्त माहिती आहेत, त्याचा पुरेपूर म्हणावा तसा अभ्यास झालेला नाही आहे. पक्ष्यांची चोच, त्यांच्या खाण्याच्या सवयी, प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी आणि झाडांची फळं आणि त्यांच्या बिया हे एकमेकांसोबत उत्क्रांत झालेत आणि त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. निसर्ग जाणून घेऊया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा अशी मजेशीर फळं माहीत असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. फ्रूट्सबद्दलच्या अशाच अमेझिंग फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा साई भाईला.